माझ्या नवऱ्याला अटक झाली हे ऐकून खूप घाबरले। मला वाटत होतं त्याच्या तावडीतून सुटावं, कोर्टाला अख्ख्या जगाला ओरडून सांगावं जे काय झालंय ते। मी जिवंत आहे, माझ्या नवऱ्याची काहीच चूक नाहीये, पण मला असं करता येत नव्हतं। मला डांबून ठेवलं होतं त्यानं। त्या दिवशी ह्यांच्या काळजीनं मी रात्रभर रडत होते। ही मला सोडवण्यासाठी हे सगळं करतीये की हिच्या मनात पुढे वेगळंच काहीतरी आहे? कोर्ट 15 मिनिटाचा ब्रेक घेते, त्यानंतर पुन्हा कोर्ट सुरू होईल। लाली, माझी लेक कधी? लाले, आम्हाला खरंच ठाव नव्हतं ग, तुझं काय झालंय काय नाही काय कळत नव्हतं बघ। पण आम्ही आस नव्हती सोडली। आम्हाला माहिती होतं माझी लेक, माझी लाली परत येणार, माझं लेक हृदय। गोपाळ, अरे गोपाळ, हे बघ, एक आईची हाक ऐकली बघ देवीने, तुझ्यावरचा समजा ढाक धुवून काढला। आई देवीच पावली बघ, आपल्याला तुझी सुटका झाली। आप्पा, बघितलं का नाही, निर्दोष मुक्तता झाली। काय सुद्धा नव्हतं केलं मी। ह्या पोलिसांनी सगळा त्रास दिला होता, तुमचा विश्वास नव्हता माझ्यावर, म्हणून मला रागाच्या भरात सगळं काय ते कबूल करावं लागलं। मी काही केलंच नव्हतं आप्पा। आता तुमचा विश्वास नाही माझ्यावर, बाहेरून मी काय करणार होतो सांगा बरं? नाही रे लेकरा, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि तुझ्यावर विश्वास राहणार कायम। खरं तर चूक माझीच आहे, मी अपराधी आहे तुझा। कारण नसताना तुला त्या नालायक माणसाशी लग्न लावून दिलं आणि तुझं आयुष्यच बरबाद केलं। माफ कर पुरी मला। नाही तात्या, असं नका बोलू। उलट माझ्यामुळं तुम्हाला आणि आईला लई त्रास सहन करायला लागलाय, मला माफ करा। खरं तर माझंच चुकलंय, मी नव्हतं असं वागायला पाहिजे। तुझी काय चुकी आहेत पुरी? तात्या, मी एकटीनं त्या माणसासोबत नव्हतं जायला पाहिजे। मी त्याच्यावर विश्वास ठेवला, हे माझं चुकलंच ना। हे बघ लेकरा, समजे पुरावे तुझ्या विरोधात होते, मग तर मी काय करणार सांग बरं? हा, तुला असं वाटत असेल ना माझ्याकडनं चूक झाली तर कर मला माफ। आप्पा काय बोलताय? लेकरांना माफ करायचं असतं व्हय? लेकरांना समजून घ्यायचं असतं। तुमचा विश्वास नव्हता, विश्वास बसला का नाही, मग त्यातच आलं सगळं। हे बघ, याच्यामुळे तुझ्या विरोधात कोणी बी केला ना तर मी तुझ्या पाठीशी आहे। हा, काय गोपाळ नावाचे टेलर, पहिल्या तारखेला म्हणालात की मी तिला मारले नाही, दुसऱ्या तारखेला तुमचा मूड बदलला, तुम्ही म्हणालात की मी माझ्या बायकोचा खून केलाय। याच कोर्टात ओरडून ओरडून सांगितलं, होय मीच तो खुनी, माझ्या बायकोचा खुनी। त्यांची किती तारांबळ उडाली असेल बघा, कधी म्हणायचं कधी नाही म्हणायचं, पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपण जिवंत राहू त्या आल्यात। ती तुमची जीवाभावाची बायको अर्धांगिनी, आपल्या नवऱ्याला हात लावला की जिचा जीव होतो वर खाली, हीच तीच ही गोपाळ टेलरची बायको, जी सौका लाली तुमच्या समकक्ष आहे। गळा भेट नाही घ्यायची। अहो नाही, असं कसं भेटायचंय की? घरातले आले होते सगळे, जरा त्यांच्यावर बोलत होतो, आणि मग अशी मी केला होता प्रयत्न त्यांना भेटायचा, तुमच्याच माणसाने भेटून दिलं नाही। भेटणार तरी कसं आता जाऊन त्यांना? कसं तोंड दाखवू मी त्यांना? एवढ्या संकटात असताना मी काय सुद्धा करू शकलो नाही, माझीच मला लाज वाटते। काय लाली, बरं वाटतंय का? थकल्यासारखं वाटतंय, पण वाटेल बरं।
हे बघा लाली, तुम्हाला काय वैद्यकीय मदत हवी असेल तर तुमची साक्ष आपण उद्या किंवा नंतर कधीतरी नोंदवू शकतो, तशी आपण कोर्टाला विनंती करू. नाही नाही साहेब, जे काय व्हायचं ते आजच होऊन जाऊ त्यात. चांगलं आहे, चांगला दिवस निवडलात लोकांसमोर यायचं. ब्रेक संपलेला आहे. गोपाळ वर्सेस स्टेट केस कंटिन्यू करा. लतिका, आता पुढं काय झालं हे कोर्टाला सांगा. तुमच्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला, तुमच्या नवऱ्याला अटक झाली, त्याच्यानंतर पुढं काय झालं? पुढं काय होणार साहेब, माझा नवरा जेलमध्ये एकटा होता. मला त्याची लय काळजी वाटत होती. माझ्या नवऱ्याच्या विचारानं मला रात्रंदिवस झोप लागत नव्हती. सतत यांचेच विचार डोक्यात घोळत असायचे. त्यावर तो विक्षिप्त माणूस मला रोज कोर्टात काय घडतंय येऊन सांगायचा. लाली, आज कोर्टात काय झालं माहितीये? गोपाळने स्वतःची केस स्वतःच लढायचं ठरवलंय. कोर्टाकडून 4-5 पुस्तकं मागितलेत कायद्याची. माझ्या विरुद्ध लढणार आहे. पाणी हवंय? अहो मग घे घे. घे. थंड पाणी आहे. लाली, गोपाळने कोर्टात गुन्हा कबूल केलाय. त्याने सांगितलंय की माझ्या बायकोला म्हणजे तुला त्याने स्वतः मारलंय. लाली, आता तो कायमचा जेलमध्ये राहणार आहे. मग तू आणि मी मुंबईला जाऊ, लग्न करू. तोवर काळजी घे, आहे मी. सॉरी हा, सॉरी, चुकून राहिलं. किती छान दिसतेस लाली तू. उगाच नाही आवडत मला तू. हे सगळं तर तो करायचाच, पण मला तो उपाशी पण ठेवायचा. मला पाणी पण नाही पाजायचा. माझ्यावर चिडायचा, म्हणायचा माझ्याशी लग्न करायला होकार दे, नाही तर तुझ्या नवऱ्याला फासावर चढवीन. मी खूप घाबरायचे साहेब. मला भीती वाटायची, खूप सारखी भीती वाटायची. मला असं वाटायचं यांना फासावर चढवलं जात आहे. झोपत दचकून जागी व्हायचे मी. मला लय भीती वाटायची. ह्या सगळ्याला मीच जबाबदार आहे असं वाटत राहायचं. माझ्यामुळे सगळं घडतंय असं वाटायचं. स्वतःला संपवून टाकावं. बस कर लाले, बस. अगं एवढं समज तू सहन केलंस. तू फक्त त्याचं नाव सांग. माझ्या पुढला हात लावणाऱ्याला संपूर्ण टाकत असतो मी. मग जेलमध्ये गेलो तरी भेटतं. सांग, नाव सांगतच. कोण सांगतो?